नमस्कार. दैनिक क्रांतिकारी जय भीममध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आता येते ती मोठी बातमी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पाटण तालुक्यातील काही कार्यकर्ते पाटणच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर 7 जुलै रोजी उपोषणाला बसणार आहेत. आताची मोठी बातमी आहे. कराड चिपळूण रस्ता रुंदीकरणाच्या कामात काही ठिकाणी बोगसगिरी झाली असून काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचीही कामं झालेली आहेत. त्याचबरोबर रस्ता रुंदीकरणासाठी तोडलेली झाडे त्याऐवजी रोपे लावणे गरजेचे असतानाही ठेकेदारांनी लावली नाहीत. या मुद्द्याच्या अनुषंगाने पाटण तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपोषणाला बसणार आहेत. या संदर्भात राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही कार्यकर्ते बैठक बोलवण्यात आली, परंतु राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी थातुरमातुर उत्तरे देण्याचा प्रयत्न केल्यामुळे चर्चा फिसकटली असून उपोषणावरती ठाम असल्याचे यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांनी सांगितले. वारंवार बैठका घेऊनही आणि काही कार्यकर्त्यांनी वारंवार आंदोलने करूनही या राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे होत राहिले असल्याचाही तालुक्यातून आरोप होतोय. आणि यावरती तोडगा काढण्यासाठी पाटण तालुका प्रशासन मात्र कुचकामी ठरतंय का, हे देखील उद्या 7 जुलै रोजी पदाधिकारी उपोषणाला बसल्यानंतरच ते सिद्ध होईल, असंही काही राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केलं जात आहे. क्रांतिकारी जय भीमसाठी विश्वास मोहिते, सातारा, पाटण.